नमस्कार. आज आपण एका विचित्र, अगदी अनोख्या मजकुरावर नजर टाकणार आहोत. पहिल्यांदा पाहिलं ना, तर वाटतं की यात काहीच नाहीये. अक्षरशः एक रिकामी नोंद, एक हरवलेली गोष्ट. पण काय होईल जर मी म्हटलं की याचा हाच रिकामापणा त्याची खरी गोष्ट आहे? इंटरेस्टिंग आहे ना? चला हे कोडच सोडवूनच बघूया. तर बघा, ही आहे ती आपली रहस्यमय गोष्ट किंवा जे काही आहे ते. पूर्ण मजकूर फक्त एवढंच आहे, 3 ओळी. क्रमात 441, चतुपौस्थिक जातक. आणि मग एक विचित्र सूचना, या जन्माचं वर्णन पुन्नक जन्मात केले जाईल. आता थांबा, जातक कथेचं शीर्षक आहे, मग एक गोष्ट असायला हवी ना. पण गोष्टीऐवजी आपल्याला फक्त एक सूचना मिळतेय. मग नक्की काय अर्थ आहे याचा? आणि हाच तो प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. जेव्हा एखादा मजकूर वरवर पाहता काहीच सांगत नाही, तेव्हा तो स्वतःच एक गोष्ट बनून जातो. कशाशी गोष्ट? तर माहिती कशी मांडली जाते, ज्ञान कसं संघटित केलं जातं आणि वाचकाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कसं नेलं जातं याची. चला तर मग, एक प्रकारे आपण सगळेच डिटेक्टिव्ह बनून या शब्दांच्या मागे दडलेलं रहस्य उलगडूया. ठीक आहे, तर मग सुरुवात कुठून करायची? चला, हे कोडं हळूहळू स्टेप बाय स्टेप सोडूया. सगळ्यात आधी घेऊया त्या पहिल्या 2 ओळी. असं समजा की आपण एखाद्या म्युझियममध्ये आहोत आणि एका जुन्या वस्तूवर लावलेले लेबल्स वाचतोय. हे लेबल्स आपल्याला आत काय दडलंय याची हिंट देतात. तर पहिला क्लू काय आहे? क्रमांक 44. आता हे दिसायला तर अगदी साधा आहे, पण हा एक कॅटलॉग नंबर आहे. म्हणजे काय? तर लायब्ररीत जसं प्रत्येक पुस्तकाचं एक ठिकाण ठरलेलं असतं ना, अगदी तसंच. हा नंबर आपल्याला सांगतो की ही एकटी-दुकटी नोंद नाहीये, तर ती एका खूप मोठ्या, व्यवस्थित रचलेल्या कलेक्शनचा भाग आहे. एका मोठ्या सिस्टमचा एक छोटासा भाग. आता नंबर नंतर येतं शीर्षक, चतुर्पौस्थिक जातक. बरं, जातक हा शब्द खूप महत्वाचा आहे. ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगतो, जातक कथा म्हणजे भगवान बुद्धांच्या पूर्वजन्माच्या गोष्टी. त्यात नेहमी काहीतरी शिकवण असते, काहीतरी बोध असतो. त्यामुळे साहजिकच जेव्हा आपण हे शीर्षक वाचतो तेव्हा आपल्या मनात एक कथा तयार होते. वाटतं की आता काहीतरी भारी गोष्ट ऐकायला मिळेल, शौर्याची, ज्ञानाची किंवा करुणेची. आणि इथेच सगळा गेम बदलतो. एक मस्त ट्विस्ट येतो. आपण तर एका कथेची वाट बघत असतो, पण आपल्याला मिळतं काय? फक्त एक सूचना. आपलं सगळं एक्स्पेक्टेशनच बदलून जातं. आणि खरं सांगू, याच ट्विस्टमध्ये या संपूर्ण रहस्याची किल्ली लपलेली आहे. चला, जरा जवळून बघूया की हे वळण नक्की काय आहे. हे जे वाक्य आहे ना, या जन्माचे वर्णन पुन्नक जन्मात केले जाईल, हे थेट आपल्याशी बोलतंय. म्हणजे ही गोष्ट सांगतच नाहीये, उलट आपल्याला दुसरीकडे पाठवतंय. जणू काही ते म्हणतंय, अरे इथे नाही, खरी गोष्ट शोधायची असेल तर तिकडे जा. एक प्रकारे हा एक दिशादर्शक बाण आहे. तर मग होतं काय? बघा, वाचकाचा प्रवास कसा होतो. स्टेप 1, तो नोंद क्रमांक 421 शोधतो. स्टेप 2, त्याला ही सूचना वाचायला मिळते. आणि स्टेप 3, आता गोष्ट शोधण्यासाठी त्याला पुनर्जन्म कुठे आहे ते शोधावं लागतं. म्हणजे हा मजकूर स्वतः एक गोष्ट नाहीये, तर तो एका मोठ्या कलेक्शनमधला एक साईनबोर्ड आहे, एक नकाशा आहे जो आपल्याला योग्य ठिकाणी पोचवतो. ओके, आतापर्यंत आपण हे पाहिलं की हा मजकूर काय करतो. पण तो आला कुठून? याचं मूळ काय आहे? आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या क्लूकडे वळूया. हा तो धागा आहे जो सगळ्या गोष्टी एकत्र जोडेल. आणि तो म्हणजे ह्या मजकुराचा सोर्स. तर बघा, ही माहिती आपल्याला खूप काही सांगून जाते. हा मजकूर द जातक नावाच्या एका मोठ्या कलेक्शनमधून घेतलाय, त्यातल्या 4थ्या व्हॉल्यूममधून. आणि याचं भाषांतर W.H.D. राऊज यांनी केलं होतं. कधी? तर 1901 साली. म्हणजे आपण 100 वर्षांपेक्षाही जुन्या एका महत्त्वाच्या अभ्यासपूर्ण कामाकडे बघतोय. ही काही अशीच टाइमपास नोंद नाहीये, तर एका खूप विचारपूर्वक तयार केलेल्या कामाचा हा एक हिस्सा आहे. चला, आता आपल्याकडे सगळे तुकडे आहेत. एक कॅटलॉग नंबर, एक गोष्टीचं शीर्षक, एक दिशा दाखवणारी सूचना आणि त्याचा 100 वर्ष जुना महत्त्वाचा सोर्स. आता या सगळ्या पझलच्या तुकड्यांना एकत्र जोडूया आणि बघूया की या रहस्यमय नोंदीचा खरा उद्देश काय होता. तर याचा खरा उद्देश समोर आला आहे. ही नोंद म्हणजे एक टेक्स्च्युअल प्लेसहोल्डर आहे. आता हे काय आहे? सोप्या आजच्या भाषेत सांगायचं तर ही एक ब्रोकन लिंक नाहीये, तर मुद्दाम तयार केलेला एक रिडायरेक्ट आहे, जसं आपण वेबसाईटवर बघतो. याचे एकच काम आहे, पुस्तकातली रचना, ती सुव्यवस्था कायम ठेवणं आणि वाचकाला बरोबर माहितीपर्यंत पोहोचवणं. खरं तर हा पुस्तकाच्या रूपात लपलेला एक लायब्रेरियनच आहे. पण मग या सगळ्याचं आज काय महत्त्व आहे? महत्त्व आहे,
कारण 1901 मधला हा साधा सोप्पा उपाय एका खूप मोठ्या आणि जुन्या समस्येवर बोट ठेवतो. ती समस्या म्हणजे जेव्हा आपल्याकडे प्रचंड माहितीचा साठा असतो तेव्हा तो व्यवस्थित लावायचा कसा आणि लोकांना त्यांना हवी असलेली गोष्ट त्यातून शोधायला मदत कशी करायची, ही त्या समस्येवरची अतिशय हुशार प्री डिजिटल आयडिया आहे. आणि गंमत म्हणजे हीच समस्या आज आपल्यासमोर सुद्धा आहे, फक्त स्वरूप वेगळं आहे. आणि हे सगळं आपल्याला एका खूप इंटरेस्टिंग प्रश्नाकडे घेऊन येतं. आजच्या जगात जिथे सगळं एका क्लिकवर मिळतं, तिथे आपण हे विसरूनच जातो की पूर्वी माहितीच्या या समुद्रातून रस्ता काढण्यासाठी किती कल्पकता लागायची. विचार करा, जेव्हा क्लिक्स नव्हते, हायपरलिंक्स नव्हत्या, तेव्हा ज्ञानाच्या या अथांग जाळ्यात लोक आपला मार्ग कसा शोधत असतील. हा छोटासा, रिकामा वाटणारा मजकूर त्याच कल्पकतेची एक सुंदर आठवण करून देतो. आणि हेही दाखवून देतो की कधी-कधी सगळ्यात चांगली गोष्ट ती नसते जी स्वतः काहीतरी सांगते, तर ती असते जी आपल्याला सांगते की दुसरी चांगली गोष्ट कुठे मिळेल.